36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील गुरुदेव नगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि ग्राम जयंतीचा औचित्य साधून भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जनराज संघटनेच्या वतीनं आयोजित या शिबिरात शेकडो नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली आहे. बुधवारी सकाळी दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता पूर्व माध्यमिक शाळा गुरुदेव नगर येथे या कार्यक्रमाची उत्साहात सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचं पूजन, त्याचप्रमाणे दीपप्रज्वलन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. या शिबिराचे आणि 1000 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन तिवसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री अभिषेक कासोदे यांच्या हस्ते करण्यात आलंय. तसेच जनराज संघटनेच्या फलकाचे उद्घाटन अमरावतीचे खासदार श्री बळवंत वानखडे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून तिवसा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री योगेश तलमले, तिवसा तालुका वैद्यकीय अधिकारी श्री अक्षयजी कलंत्री, श्री सुरेंद्रजी भिवगडे, माजी सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीपजी गुरडे सर, ग्रामविकास अधिकारी श्री जितेंद्रजी विधाते, सामाजिक कार्यकर्ते श्री पंकजभाऊ देशमुख, धनराज बारबुद्धे पत्रकार, संदीप राऊत पत्रकार, अमोल खाकसे पत्रकार, नंदकिशोर मते पत्रकार, श्री प्रक्षिक छापामोहन पत्रकार यांची उपस्थिती होती. तसेच जनरल संघटनेचे अध्यक्ष विनोदराव मुंगले, तसेच जनराज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंकुश थोरात, योगेशभाऊ भिल, प्रवीण टाक, संतोष मिश्रा, प्रशांत पांडे, स्वप्नील रणदिवे, विलासराव वाट, आशिषभाऊ देशमुख, प्रतीक पोहळ पाटे, सहदेवराव भिल, सचिन चव्हाण, निर्मलाताई भिल, राहुल देऊळकर संघटनेचे आदी जनसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर आणि पत्रकार बांधवांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय व जनराज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून विनामूल्य तपासणी आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण तिवसा तालुका येथील गुरुकुंज मोजरी या ठिकाणावर आले असून या ठिकाणी जनराज संघटनेचे आज फलक व मोफत नेत्र आरोग्य शिबिर हा कार्यक्रम सोहळा करण्यात आला असून या ठिकाणी जनराज संघटनेचे अध्यक्ष व जनसेवक यांची विशेष माहिती घेऊया. तुमचं नाव? जनराज संघटनेचा जनसेवक म्हणून काम पाहत आहे. तर हे जनराज संघटना आहे हे किती वर्षापासून आपण चालू केली आहे व याचे कार्य काय? ती 27 एप्रिल 2016ला या संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर गावात फक्त वैकासिकदृष्ट्या गाव कसं सक्षम करता येईल, मग ते महिला सक्षमीकरण असो की बालकांचे शिक्षण असो, जिल्हा परिषद शाळा असो, ग्रामपंचायत असो, त्या इतरत्र सर्व बाबींवर लक्ष ठेवण्याचं काम जनराज संघटना आणि त्यांचे जनसेवक करतात. बरं, या संघटनेमध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये काही निवडणुकीकरिता उभे करणार आहेत ते? सध्या तर त्याबद्दल आम्ही काही सांगू शकतो. वेळोवेळी नंतर पाहू आपण काय तसं ठरवू नंतर. सध्या तर काही नाही. मुख्य उद्देश म्हणजे या संघटनेचा काय? संघटनेचा विकास मुख्य आहे. उद्देश संघटनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराजांची संकल्पना होती की वंदनीय राष्ट्रपती तुकडोजी महाराज म्हणतात की गावामध्ये एक तरी संघटन असावं, ज्यामध्ये त्यांनी ग्राम संरक्षण दलला त्यावेळेस त्यांनी मान्यता दिली होती की ग्राम संरक्षण दल गावामध्ये असावं. आणि त्याच ग्राम संरक्षण दलाच्या धर्तीवर आज या गुरुदेव नगरामध्ये एक जनराज संघटना हे एक संघटन नसून एक संकल्पना आहे, एक प्रत्येकाच्या मनातला एक विचार आहे. जनतेमधून एक सेवक निवडावा आणि तोच सेवक गावाचं काम पाहावा, तो म्हणजे जनसेवक. आणि याच पार्श्वभूमीवर जनराज संघटना गुरुदेवनगर स्तरावर आज काम करत पाहतो. तुमचं मत काय? मग जनराज संघटनेबद्दल तुम्ही जनसेवक म्हणून कार्यरत आहे, अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आमची भूमिका एकच आहे की जनतेची सेवा करणं, बाकी आमचा उद्देश कोणताच नाही. आणि जे काही समजा गरजू कोणते काम अटकलेले असेल ते आम्ही त्याचा हातभार लावू, हेच आमची इच्छा आहे. आवाज येऊन ना. माझे नाव प्रशांत प्रदीपराव पांडे, मी जनराज संघटनेचा सचिव. जनराज संघटना हे कुठल्या म्हणजे तालुक्यामध्ये कुठल्या कामाकरिता धावपळ करत आहे आणि जनतेच्या काय समस्या तालुका लेवलवर तुम्ही सॉल्व्ह केल्या आहेत? तालुका लेवलवर आम्ही ज्या जनतेच्या समस्या ज्या आहेत
तर आम्ही पूर्ण होतात तालुक्या हो पूर्ण होतात. जर समजा नाही झालं तर आम्ही मुंबईला पण जाण्याची हे ठेवतो आणि मुंबई पण आम्ही जरी आमची संघटना इथं जरी असेल तर आम्ही मुंबई हलवण्याची ताकद ठेवतो. हां. मग या संघटनेमार्फत आज नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आली आहे. या शिबिरामध्ये आज मान्यवर उपस्थित होते आणि या शिबिरामध्ये किती संख्येने उपस्थित झाले महिला तपासणी करतात? माझ्या विचारानं कमीत 60-65 म्हणजे आतापर्यंत. हे आतापर्यंत झालेले आहे आणि आपलं शिबिर 4 वाजेपर्यंत चालूच आहे. उन्हामुळं आणि उन्हामुळं कमी थोडी आहे. गर्दी कमी आहे. नाही तर आजूबाजूचे खेड्यापाड्यातले लोक जे आहे ते पण आलेले आहेत. बरं, येणाऱ्या काळामध्ये मग आपल्या संघटनेकडून जनराज संघटनेकडून लोकांच्या समस्या दूर करण्याकरिता तात्पर्य आहे का? हो बिलकुल. आणि जनराज संघटनेचे सभासद असलेले जनराज संघटने सदस्य यांची ताकद आणि यांची निर्मिती चांगल्या प्रकारे होत आहे. हो, होतं. आणि आमचा जो एक जनता संघटना जो जनसेवक आहे तो म्हणजे आम्ही कोणा नेत्याच्या मागं फिरत नाही. आम्ही कोणतं राजकीय कारण करत नाही. हां. आम्ही फक्त जनसेवकसारखं काम करतो. म्हणजे कोणती जर अडचण असली कोणाला त्याच्या कामामध्ये आम्ही तत्पर धावून येतो. एक जनसेवक 10 कार्यकर्ते आणि आमचा एक जनसेवक जो आहे तो 10 कार्यकर्त्याची हे ठेवतो काम करण्याची. जनराज संघटनेचे जनसेवक म्हणून तुम्ही कार्यरत आहे. तर जनराज संघटनेचा उद्देश काय? तुम्ही यावर कुठल्या प्रकारचे कार्य करत आहे? पहिली गोष्ट माझं नाव आहे संतोष विजयराव थोरात. आणि जनराज संघटनेचा एकच उद्देश आहे की या गावात जेवढी काही कमी आहे ती दूर करण्याचा उद्देश आहे. पण कोणत्या पद्धतीनं? तिथं असं की आम्ही गावात जिथे पण कमी पडते तिथं आम्ही लढतो समस्या. त्याला समाजसेवक म्हणून वावरतो या समाजात. जिथं समस्या तिथे जिथे पण समस्या येईल थोडं पण ते आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. हा उद्देश आहे का? हां. आणि आज जनराज संघटनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर चालू आहे. यामध्ये या भाग्यनगरातील नागरिक महिला आहे का, आले आहे का? हा असे भरपूर आले आमच्या एरियात 30 महिला संख्या कुठपर्यंत म्हणजे 20 महिला तपासणी करतात? 100च्या आसपास भरपूर आलेले आहेत. पण उन्हामुळं काही लोक आले नाही. वेळ लागत. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते, दिवसा.